सकाळी 6:15 वाजण्याच्या दरम्यान आघाडी घाट नांदेड विभाग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या MSRTC किनवट आगाराच्या बसचा क्रमांक MH14 BT 2105 आणि बोलेरो वाहनाचा क्रमांक AP02 BD 6669 याचा भीषण अपघात झाला। या अपघातात बोलेरो चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर बसमधील 33 प्रवासी सुखरूप राहिले। अपघाताची ही घटना उनकेश्वर ते किनवट मार्गावर घडली, जिथे किनवट आगाराची बस नियमित फेरीवर असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो महिंद्रा वाहनाशी समोरासमोर धडकली। अपघात इतका भीषण होता की बोलेरो चालक स्टीअरिंगमध्ये 3 ते 4 तास अडकून पडला। स्थानिकांनी आपत्कालीन यंत्रणांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलेल्या विलंबामुळे वाटेतच त्याचा मृत्यू झाला। बोलेरो चालकाला आदिलाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो अयशस्वी ठरला। बस चालक GD 15 कर्मचारी क्रमांक 1986 आणि वाहक जनार्दन वाघमारे कर्मचारी क्रमांक 1494 याने अपघातानंतर तात्काळ प्रशासनाला माहिती दिली। बसमधील सर्व 33 प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचं प्राथमिक तपासणीत समोर आलं। प्रशासनाची तत्परता अपघाताची माहिती मिळताच किनवट आगार प्रमुख श्री यशवंत किल्लारे यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली। तसेच विभागीय वाहतूक अधिकारी श्री कमलेश भारती आणि विभागीय यंत्र अभियंता श्री कोरटकर यांनीही घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला। आपत्कालीन यंत्रणांनी त्वरित मदत कार्य सुरू केलं, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली। यंत्रणेच्या कमकुवतपणावर प्रश्नचिन्ह, या अपघाताने आपत्कालीन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। बोलेरो चालक स्टीअरिंगमध्येच अडकून पडल्याने त्याला वेळेत बाहेर काढण्यात यश आलं नाही। यामुळे उपचारात झालेल्या विलंबाला कारणीभूत ठरल्याची टीका होतीये। स्थानिक नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी यंत्रणेच्या सुसज्ज प्रतिसादावर नाराजी व्यक्त केली। अपघातानंतर चालकाला बाहेर काढण्यासाठी आधुनिक साधनांचा अभाव आणि समन्वयाचा अभाव यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाल्याचं सांगितलं जात आहे।